स्मार्ट शाळा प्रेझेंट्स। नमस्कार, माझे नाव आरजू बंसीलाल भोंडे। मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे तीन कोणांची गोष्ट। एका शाळेत तीन कोण राहत होते, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ। त्रिकोण आणि चौकोन नेहमी वर्तुळाला चिडवत असत। एके दिवशी त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ जंगलात फिरायला गेले। त्यांना जाताना वाटेत वाघ दिसला। त्रिकोणाला तीन कोण आणि चौकोनाला चार कोण असल्यामुळे ते पडू शकत नव्हते, पण वर्तुळाला एकही कोण नसल्यामुळे तो पडू शकत होता। वर्तुळाने त्रिकोण आणि चौकोनाचे हात पकडले व ते जाऊ लागले। या कथेतून बोध मिळतो, कुणालाही चिडू नये आणि एकमेकांची मदत करावी, कुणालाही चिडू नये। मित्र हो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। कृपया लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।